जशी आपण पॉलीलाईन बघितली आहे त्याच समोर तुम्हाला ड्रॉ युनिट मध्ये सर्कल कमांड आहे. मी सेंटर रेडियस वाला सर्कल जर ड्रॉ करत आहे तर मला कमांड बार वरती तो नोटिफिकेशन देत आहे की तुम्ही त्या सर्कलचा सेंटर पॉइंट शो करा. जसं मी इथे सर्कलचा सेंटर पॉइंट शो केला आहे आणि माऊसला ड्रॅग करून मी डायरेक्टली इथे रेडियस इनपुट करू शकतो कीबोर्डच्या मदतीने. जसं मी 5 एंटर करत आहे तर तुमच्या समोर एक 5 रेडियस असणारा सर्कल ड्रॉ होईल. सेम तुम्ही समोर सेंटर डायमीटर वाला सर्कल सुद्धा ड्रॉ करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला कमांड बार वरती सेंटर पॉइंट शो करण्यासाठी सांगितलं जाईल. त्यासाठी तुम्ही इथे एक सेंटर पॉइंट पुट आउट करा आणि माऊसला ड्रॅग करून डायरेक्टली तुम्ही तुमच्यासाठी निडर असणारी डायमीटर तिथे इनपुट करू शकता. जसं मी 5 एंटर करत आहे. इथे जर नीट लक्ष दिलं तर डायमीटर 5 असणारा जो सर्कल आहे तो ऑब्विसली लहानच असणार आहे आणि रेडियस 5 असणारा जो सर्कल आहे तो मोठा असणार आहे. का बरं की डायमीटर जी आहे या 5 रेडियसच्या डबल असणार आहे, म्हणजेच की 10 डायमीटर असणार आहे या सर्कलची. जर तुम्हाला माहिती असणारे 2 पॉइंटच्या मदतीने जर सर्कल ड्रॉ करायचा असेल तर तेव्हा तुम्ही 2 पॉइंट सर्कल ड्रॉ करू शकता. एक फर्स्ट पॉइंट अँड देन नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर तुमच्याकडे 3 पॉइंट आहे. सिम्पली तुम्ही 3 पॉइंटच्या मदतीने सर्कल ड्रॉ करू शकता आणि या दोघांच्या मध्ये जर तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे तर तुम्ही टँजंट रेडियस याच्या मदतीने तो सर्कल ड्रॉ करू शकता. टँजंट म्हणजेच की टच करून जाणारी लाईन जी की सर्कलला टच करून गेली पाहिजे. जसं मी इथे जर क्लिक करतोय तर हा टँजंट पॉइंट क्लिक करणार आणि इथे जर क्लिक करतोय तर हा टँजंट पॉइंट क्लिक करणार आणि त्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला इनपुट करायचं आहे, जे की स्क्रीनवरती शो करत आहे 4. तर समथिंग आपल्याला 5 एंटर करतोय मी. तर बघा इथे दोघांना टच करून जाणारा एक सर्कल ड्रॉ झालेला आहे आणि या 3 सर्कलच्या मध्ये जर मला एखादा सर्कल ड्रॉ करायचा असेल तर त्यासाठी माझ्याकडे आहे टँजंट. जसं एक सर्कलचा कॉर्नर, सेकंड सर्कलचा कॉर्नर आणि थर्ड सर्कलचा कॉर्नर. तर डायरेक्टली इथे तुमच्या समोर टँजंट वाला जो आहे तो सर्कल ड्रॉ झालेला दिसेल. आता सर्कलच्याच एका पार्टला, एका पोर्शनला आर्क असे म्हटले जाते. त्या आर्कला आपण स्टार्ट करूयात. आर्क जो आहे तो सर्कलचा एक पार्टच आहे. तर त्यासाठी निडेड ज्या गोष्टी असतात तर त्याचा स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट आणि सेंटर पॉइंट, तर 3 पॉइंटच्या मदतीने आपण आर्क ड्रॉ करू शकतो. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट अँड देन थर्ड पॉइंट. लक्ष करण्याची गोष्ट एवढीच आहे की हे जे 3 पॉइंट आहे ते एकाच लाईन वरती नसायला पाहिजे, ते डिफरंट असायला हवेत. त्यानंतर तुमच्या समोर आहे स्टार्ट, सेंटर, एंड. जर मला माहिती आहे स्टार्ट पॉइंट, सेंटर पॉइंट आणि एंड पॉइंट तर तुम्ही डायरेक्टली स्टार्ट, सेंटर, एंडच्या मदतीने तो स्टार्ट, सेंटर, एंड वाला आर्क जो आहे तो ड्रॉ करू शकता. सिंपल. जर मी इथे एखादी लाईन ड्रॉ करतोय समथिंग इथून 10 एंटर, तर ही 10 लेंथ असणारी माझ्यासमोर लाईन ड्रॉ होईल. या लाईनच्या मदतीने आपण स्टार्ट, सेंटर, एंड असणारा जो आर्क आहे तो ड्रॉ करू. स्टार्ट, सेंटर अँड देन एंड मला जिथे कुठे करायचं आहे तिथे. सेम समोर तुम्हाला खाली दिलेलं आहे स्टार्ट, सेंटर अँड अँगल. स्टार्ट, सेंटर अँड अँगल. तुम्हाला जो काही अँगल हवा असणार आहे तो अँगल तुम्ही इथे इनपुट करू शकता. जसं की 45. तर हा 45 डिग्री असणारा अँगल जो आहे तो इथे आर्क ड्रॉ झालेला आहे. समोर तुमच्याकडे रेफरन्स लाईन ड्रॉ करतो 10 अँड इथे तुम्हाला आहे स्टार्ट, सेंटर, लेंथ जर माहिती आहे तुमच्या आर्कची तर तुम्ही डायरेक्टली स्टार्ट, सेंटर, लेंथ याच्या मदतीने आर्क ड्रॉ करू शकता. स्टार्ट पॉइंट, सेंटर पॉइंट अँड देन तुम्हाला आर्कची जी लेंथ आहे ती इनपुट करायची आहे. जसे की इथे 4 एंटर. बट ही जी लेंथ आहे ती ना की आर्कची असणार आहे, ही जी कंटिन्युअस लाईन असणार आहे तिची लेंथ असणार आहे. ती मोजण्यासाठी इथे डायमेन्शनचा यूज करा.
अँगल्ड, स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट अँड 4. ओके, जर तुम्ही मेजर करत आहात आर्क लेंथ तर ही चुकणार आहे. ओके, याच पद्धतीने तुम्ही खालील स्टार्ट सेंटर एंड स्टार्ट एंड अँगल, स्टार्ट एंड डायरेक्शन, स्टार्ट एंड रेडियस, सेंटर स्टार्ट एंड, रिव्हर्स पॉइंटनी सुद्धा तुम्ही आर्क ड्रॉ करू शकता.